एकाची ज्याने नासाधूस केली आणि परभणी शहरामध्ये आणि संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये संविधानप्रेमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे अनुयायी आहेत बाबासाहेबांचे, त्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत. आणि त्या भावना म्हणजे निश्चितच संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी ती अत्यंत म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्याने हा प्रकार केला त्याचा आम्ही सर्व तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आज आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय जिल्हाधिकारी यांना वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. निश्चितच सरकार आमच्या या ठिकाणी विचार करतील आणि जो काही प्रकार झाला त्या प्रकाराच्या माध्यमातून विनाकारण आमच्या भावना दुखवल्यानंतर आमच्याच लोकांना घरात घुसून कोमिंग ऑपरेशन जे चालू आहे त्याचाही म्हणजे पोलीस प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार व्यक्त करतो. या निमित्तानं संविधान बाबासाहेबांनी या देशामध्ये या अखंड भारताला टिकवून देण्यासाठी दिलेला आहे. परंतु काही लोक संविधान विरोधी प्रवृत्तीचे लोक या देशातलं संविधान संपवण्याची भाषा करताना दिसतात. आणि एवढंच नाही तर ते याला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु संविधान हे एवढ्या लवकर संपणारी गोष्ट नाही. किती जरी पिढ्या आल्या लोकांच्या तरी बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे या देशातलं संपू शकत नाही. ज्या दिवशी हे संविधान संपेल हा देशसुद्धा एकत्रित राहणार नाही. आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी संविधानाचं समर्थन करण्यासाठी आणि बाबासाहेबांचा विचार कायम या देशामध्ये टिकवून ठेवण्यासाठी आज वकील मंडळ आहे, आपले वंचित बहुजन आघाडी आहे, भीम आर्मी आहे, विविध संघटना पक्ष आहेत, हे सर्व मिळून आम्ही या ठिकाणी सामूहिक निवेदन दिलेलं आहे. तेव्हा आम्ही संविधानाची विडंबना करणाऱ्या लोकांनी जो काही संदेश दिलेला आहे की आम्ही म्हणजे प्रतिगामी आहोत, परंतु संविधान हे क्रांतीचं प्रतीक आहे. आणि म्हणून या संविधानाचं प्रेमबल आम्ही या ठिकाणी वाचन करून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. संविधान के सम्मान में बच्चा मैदान में संविधान के सम्मान में बच्चा मैदान में।